लग्नानंतर होईलच प्रेम प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे. आता काव्याच्या चोर ओटीला खूप मोठा आता गुरुजी करणार गौप्यस्फोट आणि इथेच नंदिनीसाठी आता मात्र सगळी कवाडं खुलणार आहेत. पण या सगळ्यामध्ये गुरुजी असं काही भविष्य करणार आहेत की जे समजण्यासाठी कठीण, पण ज्या वेळेला समजणार त्यावेळेला काव्य आणि नंदिनी दोघींना पण खूप आनंद देऊन जाणार आहे. देशमुखांच्या घराण्याचे 2 वारस या जगामध्ये येणार आहेत ही घोषणा ज्या वेळेला गुरुजी करणार आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे नंदिनीला मोठा धक्का बसणार आहे. कसं शक्य आहे हे? आपल्याला तर डॉक्टरांनी जे सांगितलंय आणि त्यानंतर गुरुजी जे म्हणतायत ते कसं शक्य होणार आहे? नंदिनीला जरा धक्काच बसणार आहे. पण तरी सुद्धा गुरुजी जे काही बोललेत ते मात्र सत्य आता बदलणार नाहीये, कारण आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला गुरुजींची जी काही भविष्यवाणी आहे ती भविष्यवाणी खरी ठरलेली आहे आणि इथूनच सुरू होणार आहे ते म्हणजे आता इकडे नंदिनी आणि काव्या यांच्या आता आई बनण्याचा प्रवास. पण गुरुजी असं काय सांगणार आहेत? गुरुजींच्या बोलण्यामध्ये असं काय तथ्य आहे की ज्याच्यामुळे नंदिनीला मात्र आता विश्वास बसणार आहे? नक्की काय घडले सगळं सविस्तरपणे पाहूया छोटासा व्हिडिओ चुकव. इकडे आता काव्याच्या चोरोटीचा प्रोग्राम घरातल्या घरातच म्हणजे देशमुखांच्याच घरात करायचं ठरले आणि देशमुखांच्या घरामध्ये हा ज्या वेळेला आता इकडे चोरोटीचा प्रोग्राम सुरू आहे, नंदिनी तिला तयार करते. नंदिनी तिला ज्या वेळेला तयार करत आहे आणि त्याच वेळेला काव्य आता तिच्या पोटाकडे पाहते आणि ताई काय ग, काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे आता मला असं का वाटतंय की तुझं पोट 2 महिन्याचं वाटत नाहीये म्हणून, किंवा असं काहीतरी ती बघते आणि नंतर ती पोटाला हात लावते. हात लावल्यावरती मग आता ती म्हणायला की नाही ताई, म्हणजे पोट जरा मला जास्तच मोठं वाटते. म्हणजे बघ ना, माझे 3 महिने झालेत आणि तुझं पोट तर 3 महिन्यापेक्षा मोठं वाटते. कारण नंदिनीने खोटं पोट लावलेलं आहे प्रेक्षकांनो. आणि त्यावेळेला नंदिनी म्हणते चल ग, असं काही नसतं, प्रत्येकाचं हे वेगवेगळं असतं ग. आज तुझं वेगळं आहे, माझं वेगळं आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. काहींची पोट आधी वाढतं, काहींचं नंतर, असं म्हणत नंदिनी तिला आता खोटं समजवण्याचा किंवा खोटं हे करण्याचा प्रयत्न करत आहे. पण काव्या हुशार आहे, तिला काहीतरी गडबड वाटते आणि त्यानंतर काव्या आता म्हणते ठीक आहे ताई, तू म्हणतेस तर ठीक आहे, पण मला हे काही पटलेलं नाहीये. त्यावरती ती म्हणते चल ग, आज तुझा दिवस आहे की नाही, आणि तुझा दिवस असताना तू कोणत्याही गोष्टीचा विचार करू नकोस. आणि तोपर्यंत इकडे आता आपण पाहतोय की विजय आणि वसू या दोघांनी मात्र आता नंदिनीचं भांडं फोडण्याचा घाणेरडा प्रकार करायचं ठरवलंय. इकडे आता वसू सांगायला लागते आपल्याला 100% खात्री आहे की नाही की आता ही प्रेग्नेंट नाही आहे, म्हणजे त्या अपघातामध्ये हिचं मिसकॅरेज झालंय, तर ही आता काव्यासाठी हा सगळा प्रकार करते ना. मग आता आपण एकच प्रकार करायचा आहे, आजच्या दिवसाला सगळ्यांच्या समोर धूमधडाका करायचा. 1-2 कामं होतील याच्याने. सगळ्यांच्या समोर धूमधडाका केल्याने आपल्याला 2 गोष्टी आता पाहायला मिळणार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे आता नंदिनीचं सत्य फुटेल. देशमुखांना जो काही माज आहे ना आपल्या आता याच्यावरती की असं तसं, तर तो देशमुखांचा माज पण होतील. ही मानिनी आहे ना, मानिनी, हिला आता 2 नातवंडांची इथे आता घरात येण्याची तिला आता आवश्यकता आहे, किंवा 2 नातवंड येतील अशी अपेक्षा आहे ना. बघा आता तिचं नातवंडांचं स्वप्नच कसं भंग करून टाकूया. एकाचं तर भंग झालेलं आहे आणि दुसरा सुद्धा आता भंग करण्याच्या मार्गावरती आहे. असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो ठीक आहे, पण ह्या सगळ्यामध्ये आपल्याला जरा जपून, कारण आधीच आपल्यावरती डाऊट आहे आणि उद्या जर का इकडे त्या SP रोडवरच्या अपघाताचं सत्य समोर आलं तर मात्र आपल्यासाठी हे महाकठीण होणार आहे. आणि यावरती ती सांगायला लागते काही कठीण होणार नाहीये, चिंताच करायची नाहीये. आता एकदा सगळं काही झालं ना की त्यानंतर मग आता बघा चोर ओटीच्याच दिवशी आपल्याला आमंत्रण नाही असं म्हणतायत ना. ठीक आहे, आमंत्रण नाही कसं, मी एकाच वेळेला 2 गोष्टी करणार आहे आणि त्या 2 गोष्टी काय आहेत हे आता तुम्ही त्याच दिवशी कळेल तुम्हाला, असं म्हणत तिने आता खूप मोठा डाव रचायचं वसूने ठरवलेलं आहे. आणि वसू आता भर चोर ओटीच्या दिवशी खूप मोठी आता गोष्ट. इकडे आता काव्या चोर ओटीसाठी येण्यासाठी निघालेली आहे. ज्या वेळेला काव्या आता चोर ओटीसाठी येत आहे आणि ती पायऱ्या उतरत असतानाच तिला आता मोठा धक्का द्यायचा असं आता नालायक वसूने ठरवलेलं आहे. वसूला या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी काव्याला त्रास देणं हा एक आणि एकच हेतू आहे आणि त्यासाठी तिने आता मोठं प्लॅनिंग केलेलं आहे. ती या सगळ्यामध्ये इकडे आता एका बाईला बोलत आहे, तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला माहीत नसेल
पण आता शारदा म्हणजे ह्या दोघींची आई, या दोघींच्या आईच्या डोक्यामध्ये म्हणजे ह्या दोघींची आई आहे ना, या आईचं ना 2दा मिसकॅरेज झालं होतं. तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती? आणि त्यावरती मग आता ती बाई सांगायला लागते, नाही नाही मला तर ह्यातलं खरंच काही माहीत नाही आहे, काय नक्की झालंय? यावरती मग आता ती सांगायला लागते, अहो तुम्ही काय असं करताय, तुम्हाला काहीच माहीत नाही आहे? अहो खरं सांगायचं तर आता हिचं 2दा मिसकॅरेज झालेलं आहे आणि आता या दोघींपैकी पण कुणाचे होण्याची शक्यता 100% आहे हो. म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा आपण म्हणतो असं की म्हणजे आईचं हे मुलीकडे प्रत्येक गोष्ट नाही येत, पण ह्या गोष्टी मात्र येतात. कारण 2दा मिसकॅरेज झाले म्हणजे एका तरी मुलीकडे 100% हा गुण येणारच असं मला वाटते. आणि त्यावरती ती सांगायला लागते, हो हो बरोबर आहे तुमचं म्हणणं, म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, कदाचित येऊ शकतो किंवा कदाचित येऊ सुद्धा शकत नाही आहे, असं काही नाही आहे. आणि काव्या हे ऐकते आणि तिला आज उदास वाटतं. तिच्या डोक्यामध्ये एकच विचार घुमायला लागलेला आहे की ताईचं पोट थोडंफार मोठं वाटते आणि माझं कमी, काय नक्की असेल? म्हणजे आता काय झालं असेल? माझ्या बाळाची वाढ होत नसेल का? हा तिच्या मनामध्ये प्रेक्षकांनो प्रश्न आलेला आहे. तिला आता उगाचच असं वाटायला लागले की आपल्या बाळाची वाढ व्यवस्थित होत नाही आहे का, आपल्या बाळावरती काही प्रॉब्लेम येणार आहे का, असा हा विचार तिच्या डोक्यात आल्यावरती मात्र आता काव्या खूपच अस्वस्थ झाली. जीवा हे सगळं ऐकतोय आणि जीवा विचार करतोय, नाही नाही नंदिनी ज्या कारणासाठी इतकं मोठं सॅक्रिफाईस करत आहे ते कारण मी कधीच वाया जाऊ देणार नाही आहे. नंदिनी काव्यासाठी, काव्याच्या बाळासाठी आणि काव्याच्या शिक्षणासाठी हे सगळं करते ना, ते काही नाही आहे. आता ही वसुआत्या जे काही करते ते सगळा प्रकार थांबवलाच पाहिजे, वसुआत्याला चांगला धडा शिकवलाच पाहिजे. आणि त्यानंतर मग आता तो नंदिनीकडे आलाय. नंदिनीकडे आल्यावरती तो नंदिनीला घडला प्रकार सांगायला लागतो की असं असं वसुआत्या इकडे आता काव्याला त्रास देत होती. आणि त्यानंतर मग आता इकडे नंदिनी आलेली आहे काव्याकडे आणि काव्या वसुआत्याचं काही ऐकू नकोस, हे बघ आपल्या आईच्या प्रत्येक गोष्टी मुलीवरती होतात असं नाही आहे आणि ती काय हेरिडिटी आहे का, असं काहीच नाही आहे, तू उगाचच नको तो विचार करू नकोस बरं, असं म्हणत ती आता नंदिनी काव्याला समजावते. काव्या म्हणते, हो ताई मला सुद्धा असं वाटते, पण माझ्या मनात एकच शंका आहे, म्हणजे आता मी तुझं पोट पाहिलं ना तर मला साधारणपणे ते माझ्यापेक्षा मोठं वाटलं, म्हणजे माझ्या बाळाची वाढ नाही का होत आहे? नंदिनी आता विचार करते, अरे देवा आपण तर खोटं पोट लावून खूप मोठी चुकीच केलेली आहे, म्हणजे इतक्यात हे लावायची गरज नव्हती का, काय गडबड झालेली आहे? आणि तितक्यातच गुरुजी आलेले आहेत. चला चला म्हणजे चोरोटीची तयारी सुरू करा बरं, असं म्हणत गुरुजींनी मात्र आता सगळ्यांना चोरोटीची तयारी सुरू करायला सांगितली. इकडे तोपर्यंत मानिनी खूपच खुश आहे आणि आपल्या दोन्ही सुनांची ती आता नजर काढते, कुणाची नजर लागायला नको, आणि ती आता छानपैकी दृष्ट काढते. आणि दृष्ट काढून झाल्यावरती ती आता सांगायला लागते, गुरुजी चला आपण आता चोर ओटीचा प्रोग्राम सुरू करूया. त्यावरती गुरुजी आता सांगायला लागतात, चला बसून घ्या इकडे. आणि ते आता गुरुजी सगळ्यांना बसायला सांगतात, पण त्याच वेळेला गुरुजी सांगायला लागतात की नंदिनी तू सुद्धा इथे बसून घे. नंदिनीला काहीच कळत नाही आहे. आणि त्यावरती गुरुजी सांगायला लागतात, खरं सांगू का, तर आता या घरामध्ये ज्या 2 बाळांचं आगमन होणार आहे ना ते एकाच दिवशी होणार आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता नंदिनी आणि काव्या दोघीजणी गडबडल्यात. आणि त्यावरती काव्या म्हणते, नाही गुरुजी अहो काहीतरी तुम्ही चुकीचं बोलताय, म्हणजे ताईला 2रा महिना चालू आहे आणि माझा 3रा महिना चालू आहे, आणि असं असताना एकाच दिवशी कसं काय होणार? गुरुजी म्हणतात, विधीचं विधान हे कुणीच टाळू शकत नाही आहे, ना तुम्ही ना आम्ही किंवा कुणीही टाळू शकत नाही आहे. विधीचं विधान हे होताना अजिबात टाळू शकत नाही आहे, ते घडणार म्हणजे घडणार. कसं घडणार, काय घडणार याच्याबद्दल मला काही माहीत नाही आहे, किंवा हे कसं घडेल, काय घडेल, कोणाचं आधी होईल कोणाचं लेट होईल हे काही नाही आहे, पण एकाच दिवशी 2 बाळं या जगामध्ये येणार आहेत. देशमुखांचे 2 वारस या घरामध्ये येणार आहेत असं मला भाकीत दिसतंय. असं गुरुजींनी जे भाकीत केलेलं आहे ते भाकीत मात्र आता एकदम विचित्रच पद्धतीने झाले. सगळ्यांनाच धक्का बसलाय. मानिनी मात्र खुश झाले. ठीक आहे पुढे मागं तेवढं होतं आणि तेवढं तर पुढे मागे चालतं, म्हणजे जे म्हणतायत तसं होऊ शकतं, 1 महिना आधी होऊ शकतं किंवा थोडं लेट किंवा थोडं 15 दिवस इकडे तिकडे असं गोष्टी होतात, काहीच हरकत नाही आहे. मी तर खूपच आनंदात आहे. आणि त्याच वेळेला गुरुजी आता सांगायला लागतात, हां पण हे होत असताना अनेक सत्यांचे उलगडे सुद्धा होताना तुम्हाला दिसणार आहेत. अनेक सत्य तुमच्या समोर आता येणार आहेत, पण ही सत्य चांगली वाईट तुम्हाला त्रासदायक कशी हे सगळं तुमच्यावरती डिपेंड असणार आहे. तुम्ही या सगळ्यामध्ये मात्र आता कसे रिॲक्ट करताय, काय रिॲक्ट करताय हे सुद्धा
तितकंच महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं लपवू काहीच नका, ना एकमेकींच्या पासून ना घरच्यांच्या पासून, कुणापासून काहीही लपवायची तुम्हाला गरज नाही आहे, कारण जे सत्य आहे तेच सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे असं म्हणत गुरुजींनी मात्र आता मोठीच घोषणा केलेली आहे. गुरुजींची ही घोषणा आणि या दोघींना समजलेलं सत्य नक्की काय असणार, या सगळ्यामधून एकाच दिवशी देशमुखांची 2 बाळं येणार का, नक्की काय घडणार, कसं घडणार, येणाऱ्या भागात सगळं पाहायला मिळणार आहे आणि मालिका पाहायला फारच रंजक सुद्धा होणार आहे.